तुला माहिती लय छोटी छोटी लेकर आहेत रे माझी. फक्त एक काम करणार, ज्या दिवशी मी मरल ना हे लेकरांची आई बनून तू राहा. त्यांना कधी काय काय पडतो नको ग बोलू असं. डॉक्टरांनी मला बाजूला साडलं आणि सांगितलं बाहेर जा नका रडू. दिवसभर ती रडते, दिवसभर कोणाची तरी वाट बघते. फक्त दरवाजातून बाहेर आलो आणि दरवाजातून बाहेर आल्यानंतर डॉक्टरांनी पुन्हा हाक मारली. महाराज काय हो ऐका ना. काय कोण आहे? बहीण आहे. ऐका ना, आज दिवसभर ती रस्त्याकडे बघत होती. कोणीतरी येणार आहे, कोणीतरी येणार आहे, कोणीतरी येणार आहे. कदाचित ती तुमची वाट बघत होती. तुम्हाला काय बोलली का? बोलली ना. ऐका ना, ज्यावेळेस तुम्ही महागारी पाय टाकला ना त्यावेळेस तिनं पण या जगातला शेवटचा श्वास घेतला. दाय मोकळून आम्ही रडत होतो. कोण नव्हतं तिथं आधार देणार. गाडीत बॉडी टाकली, गाडीचा सायरन वाजला, गाडी दारात गेली. गाडी दारात गेल्याबरोबर 50 वर्षाचा माझा बाप 5 वर्षाचा जसं परत तुरु परत येताना तसं माझ्याकडे पळत आलं. मला मिठी मारली सांगत होता हे सांगितलं होतं जिवंत आण म्हणून. काय केलं असेल? जय जय राम कृष्ण हरी जय जय राम. याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा आदेश किंवा दिवस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. फंटली या धावा तृष्णेची या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग देहुनिवासी वैराग्याची मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री ज्ञानेश्वप्रिय जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा आणि ज्याला ज्याला या जगात येण्याचा दिवस मिळाला त्याला त्याला निश्चित जाण्याचा दिवस सुद्धा मिळाला. मग तो शेवटचा दिवस नेमका आमच्या जीवनातला कोणता? नवे तो शेवटचा दिवस गोड करण्यासाठी आम्ही काय अट्टहास केला तो सांगणारा अभंग आहे. आज खऱ्या अर्थानं अण्णांना जाऊन 1 वर्ष होत आहे. अण्णांच्या जाण्याप्रित्यर्थ खऱ्या अर्थानं आम्ही या ठिकाणी जमलोय. बघा, या जगातून ज्या दिवशी आई निघून जाते त्या दिवशी आईची किंमत कळते आणि ज्या दिवशी या जगातून बाप निघून जातो त्या दिवशी बापाची किंमत कळते. बाबा, आई वडील आहेत तोपर्यंत कळत नाहीत आणि एकदा गेले की पुन्हा किती हाका मारा गाड्या आई वडील पुन्हा कधीच मिळत नाहीत असे आई वडील असतात. आणि ज्या दिवशी जीवनातून आई निघून जाते, ज्या दिवशी जीवनातून बाप निघून जातो ना त्या दिवशी काय अवस्था होती हे जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. या मृत्यू लोकाचा नियम आहे, जो आलाय त्याला जावं लागतं. पण आई ज्या दिवशी जाते ना त्या दिवशी पायाखालची जमीन सरकते. ज्या दिवशी आई आमच्या जीवनातून निघून जाते ना त्या दिवशी माणसाची अवस्था कशी असते बघा. आंबरू निवास राले चाटती जवागाय तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माया. हे आयमय सांगत होत्या होतोच वाताना. अरे दुष्काळात मायेच्या माझे आटला होता पाना. अरे पिठामध्ये पाणी टाकून मले पाजत जाय. तवा मले पिठामध्ये दिसती माझी माया. रे आंबरूनी वासराले चाटती जवागाय तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माया. दिसती माझी माया रे दिसती माझी माया. आई ज्या दिवशी बाबा निघून जाते ना त्यावेळेस आई कळते. पण कदाचित आईपेक्षा जो काकणभर जास्त प्रेम करतो ना त्या व्यक्तीचं नाव बाप आहे. त्या व्यक्तीचं नाव बाप आहे. पण निश्चित शेवटी 20-25 मिनिटं मी बाप आणि आई या विषयाला देणार आहे. तत्पूर्वी मला अभंगाचं विवेचन करायचं आहे. महाराज, ज्या मार्गाने 1 दिवस अण्णा गेले त्या मार्गाने इथं आलेल्या प्रत्येकाला जायचंय. तुम्ही 3 जरी लय गोड गात असला तरी देव पुढचा आ करून देईल का नाही सांगता येत नाही. तेजस महाराज, तुम्ही जरी लय गोड मृदंग वाजवत असला तरी देव पुढची चाट वाजवू देईल का नाही सांगता येत नाही. विनेकरी बाबा, रोज दुसऱ्याच्या वर्ष श्राद्धाच्या कीर्तनात विना घेताय, टारा छेडताय. पण एक दिवस तुमचं सुद्धा वर्ष श्राद्धाचं कीर्तन होणार आहे आणि त्यात सुद्धा कोणीतरी विना घेणार आहे. झोपणार तुमचं कसं आहे? जायचंय करायचंय. म्हणजे तुम्हाला सुद्धा 1 दिवस जावं लागणार आहे. टाळकरी दुसऱ्याच्या वर्ष श्राद्धात कीर्तनात टाळ वाजवणं लय सोपं आहे. पण 1 दिवस आपलं सुद्धा वर्ष श्राद्धाचं कीर्तन त्यात सुद्धा कुणीतरी टाळ वाजवणार आहे. बसलेले तुम्ही बी ऐकून जा. रोज दुसऱ्याच्या वर्ष श्राद्धाच्या कीर्तनाला येऊन बसताय, कीर्तन ऐकताय. पण 1 दिवस तुमचं सुद्धा वर्ष श्राद्धाचं कीर्तन होणार आहे. तिथं सुद्धा कुणीतरी येऊन बसणार आहे. सिस्टम वाले दादा लय गोड सिस्टम लावली.
देव पुढचा इकोचं बटन फिरवून दिल का नाही सांगता येत नाही. अजिबात नाही. शूटिंग वाले आपली बी तीच अवस्था आहे. तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला सगळ्याला जायचंय, प्रमोदजी महाराज मला तरी काय राहायचंय का गड्या. आज मेला पंजा मेला, आज मेला पंजा मेला, पंजामेला बाप मसना गेला, देखत देखत नातो पंतू तोही तैसाची झाला. उठा उठा जागा पाठी भय आले मोठे, पंढरी वाचून तुझा ठाव नाही कोठे. आलाय ना जावं लागतं. मी नाही बोलत, माऊली ज्ञानेश्वरी मध्ये किती गोड बोलतात बघा. उपजे ते नासे नाशिले ते पुनरुपी दिसे, हे गतिकाय त्रजैसे परिभ्रमे. माऊली ज्ञानेश्वरी मध्ये किती गोड बोलतात बघा. जे सजीव म्हणून या जगात जन्माला आला, एक दिवस त्याला काय करावं लागणार आहे, जावंच लागणार आहे. बाबा सजीव मरकाच आहे, कारण उपजली या पिंडा मरण सांगाते किंवा जन्म आले बाळ याची वाटप आहे. कारण प्रत्येकाला जावं लागतं, सजीवाला जावं लागतं, यात नवलच नाही. पण निर्जीवाला राहते तर या जगात, निर्जीवाला निर्जीवाला तुमचं काय म्हणणं आहे, निर्जीवाला राहता येतं का या जगात. पटवून देतो तुम्हाला. शिष्टमध्ये दादा किती वर्ष झाला व्यवसाय करताय, हे कापड पहिलं आहे का बदललेले असतील, किती वर्षाला एक दोन तरी कमीत कमी. हे कधी बोलतो का हो, नाही नाही मला वर लटकून ठेवलंय, उन्हात आहे मी, तुम्ही सावलीला, असं कधी बोललंय नाही बोललं. म्हणजे याला बांधलेलं कळत नाही, म्हणजे संवेदना नाही, आणि बोलता येत नाही म्हणजे वाचा पण नाही. म्हणजे हे काय निर्जीव आहे, निर्जीव बरोबर ना. वाचा नाही संवेदना नाही म्हणजे काय निर्जीव आहे. तरी राहता येत आहे का, तरी राहता येत आहे का, बदलावं लागतं. मी नाही सांगत, या ओवीच्या अगोदर माऊली किती गोड बोलतात बघा. जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे, मग नूतन वस्त्र वेडिजे, तैसे देहांतरा ते स्वीकारिजे, चैतन्य नाथे. माऊली किती ज्ञानेश्वरी मध्ये गोड बोलतात बघा. एखादा कपडा आहे बाबा, तुमच्या अंगावरती लय गोड ड्रेस आहे बाबा, कुंकू लावले बाबा तुम्ही, लय अंगावरती गोड ड्रेस आहे, किती वर्ष घालाल तू, जास्तीत जास्त 1 वर्ष. नामदेव महाराज तुमचं जरा जास्त प्रेम आहे त्याच्यावर, किती वर्ष घालाल, जास्तीत जास्त 2 वर्ष. श्रीराम महाराज तुमचं जरा जास्तच प्रेम आहे त्याच्यावर, किती वर्ष घालाल, 3 वर्ष. आणि यांच्यापेक्षा मला जास्त प्रेम आहे माझं या शर्टवरती, आणि मी थोडा चिकट आहे, मी किती वर्ष घालील, जास्तीत जास्त 4 वर्ष. याच्या पलीकडे ड्रेस घालता येणार नाही. एक दिवस तो काय होणार आहे, फाटणार आहे, फाटल्यानंतर जीर्ण होणार आहे, जीर्ण झाल्यानंतर दुसरं काय करावं लागणार आहे, परिधान करावं लागणार आहे. एका सुभाषित करायचं किती गोड वाक्य बघा. यूं ही जाते नहीं कोई दुनिया से लौट के, यूं ही जाते नहीं कोई दुनिया से लौट के, मिलते हैं सभी यहाँ कपडे बदल बदल के, कपडे बदल बदल के. जसं तुम्ही आम्ही एकमेकाला कपडे बदलून भेटतो का, तसा आत्मा शरीर बदलून बदलून भेटत असतो. भोसले साहेब, आत्मा शरीर बदलून बदलून भेटत असतो. पण बाबा या कपड्याचाच लोकांना लय गर्व झालाय, लय गर्व झाला रणवडे साहेब कपड्याचा लोकांना. माझातली लोक पैसा लय झाला लोकांकडे. रावणाला लय पैसा होता, ती गप बसलं नाही, त्याला तर अक्कल होती. ज्याला पैसा झाला त्याला काय होईल, लय पैसा झाला. आमच्या गावात एक माणूस असायचा साहेब, 4 ड्रेस बदलतो दिवसाला, 4, सकाळी 1, दुपारी 1, संध्याकाळी 1, झोपताना नाईट पॅन्ट टी शर्ट. बरं जरी किती श्रीमंत असलं 4 ड्रेस बदलत असला तरी बाबा मसन वाट्यात जावं लागतंय का नाही, बाबा मसन वाट्यात जावं लागतंय. नाही लांबचा गेला कमीत कमी जवळचा गेल्यावर का होईना. आणि ते 4 ड्रेस बदलणार मसन वाट्यातून चलत होतं, आणि जात असताना त्याच्या पायाला मसन वाट्यात हाडूक टोचलो. दुसरं काय असणार मसन वाट्यात, हाडकच ना. हाडूक टोचलो ना, हाडूक त्याला किती गोड बोलतोय बघा. एक दिन निकले ते सैर करणे, मन में कई अरमान थे. एक दिन निकले थे सैर करने, मन में कई अरमान थे. चलते समय पैरों को चुभी हड्डी, हड्डी के ए बयान थे. अरे चलने वाले चल संभल कर, हम भी कभी इंसान थे, हम भी कभी इंसान थे. अरे भल्या माणसा विचार करून चाल, गर्वाने चालतोय तू.
तुला वाटतंय तू 40 बदलतोय, पण ऐकून जा, मी 8 बदलायचो. मी म्हणजे विकास महाराज नाही, ते हारूक म्हणतोय. मी किती बदलायचो? 8 बदलायचो. पण ऐकून जा, या मशान वाट्यात आल्यानंतर, या मशान भूमीमध्ये आल्यानंतर माझी सुद्धा राग झाली आणि तुझी सुद्धा. हो बाबा चष्मेवाले बाबा 2 नंबरची, तुमच्या हयातीत तुम्ही एखादा असं उदाहरण बघितलंय का? एखादा श्रीमंत माणूस मेला, पेटावला, त्याच्या देहाचं सोनं झालंय. एखादा गरीब गेला, त्याला आग्ने टाक दिला, त्याच्या देहाची चांदी झाली. कोणी जाऊ द्या, काय होणार आहे ऐका. शरीराची होय माती, कोणी न येते सांगा ती, अवघी कामे सारी खोटी, अंती जाणे मसनवाटी. शेवटी सगळ्याला मसनवाटेतच जायचं. बाबा या जगात फक्त इमानदार मसनवाट आहे. मशानभूमी इतकं इमानदार कोणीच नाही. तुम्ही म्हणाल हा लय इमानदार, तो लय इमानदार, ह्यानं लय माझी मैत्रीण, याची त्याची लय मैत्री. धोका. या जगात इमानदार फक्त मशानभूमी. पटवून देतो, शमशान शमशान तेरे इरादे कितने नेक है, तेरे यहाँ चाहे गरीब हो या अमीर, लेकिन सबका बिस्तर एक है, सबका बिस्तर एक है. अरे मसन वाटत श्रीमंत जाऊ द्या अथवा गरीब जाऊ द्या, मावशी काय होणार आहे? राख होणार आहे. तिथं आपल्या सोबत कोणीच नसणार. तुम्ही लय म्हणत असाल हा माझा तो माझा, अजिबात नाही. जोवरी चरण गा तोवरी म्हणती माझा, बांधोनी आली ती यमाची हाती, भूषणी ही घेते काढून. आपलं कोणीच नाही. मावशी एकदा मी मसन वाट्यात गेलो मैतीला, आणि मैतीला गेल्यानंतर त्या मसन वाट्यात एक असं फलकावरती एक चांगला सुविचार लिहिला होता. सुविचार किती गोड होता बघा, किती गोड आहे. जीवनाचं अंतिम सत्य सांगणारा सुविचार आहे. तुमचं डोळंच उघडतं की खरं काय काय नाही. बघा किती गोड लिहिलं होतं. मंजिल जो तेरी यही थी, मंजिल जो तेरी यही थी, लेकिन गुजर गया वक्त आते आते. अरे क्या मिला तुझे इस दुनिया से, अपनों ने ही जला दिया जाते जाते, अपनों ने ही जला दिया जाते जाते. अरे अर्धा तास सुद्धा आपली आपली वाट बघत नाही. ज्याला आपण आपली 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 म्हणतोय ना, ते आपली सुद्धा 2 तास सुद्धा आपली वाट बघत नाही. म्हणून यायचंय पण एकट्याला, जायचंय पण एकट्याला. फक्त एक काम करा, अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठ्ठुधरा, कारण तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. बाबा अजिबात कोणी नाही. आणि माणसाला लय गर्व आहे, हा आमदार माझा पाहुणा, तो मंत्री माझा पाहुणा. गप, सगळ्याला एक दिवस जायचंय. हा गर्वच करू नका. पैसा प्रतिष्ठा संपत्ती अजिबात नाही. कारण बाबा अहंकार नाडीला, तुका म्हणे वाया गेला, अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला, नम्र झाला भूता, त्याने कोणीले अनंत. ऐकून जात चांगलं. चालताना एक पाय पुढे असतो, एक पाय मागे असतो. पुढच्या पायाला अभिमान नसतो मी पुढे आहे, आणि मागच्या पायाला वाईट पण वाटत नाही मी माग आहे. कारण त्यांना माहित असतं क्षणाचा चित्र बदलणार आहे, मागचा पुढे जाणार आहे आणि पुढचा मागे येणार आहे. अहंकार करत बसण्याचा अर्थ नाही. बघा जिवंतपणे पक्षी किड्या मुंग्यांना खातात दादा, पण एक दिवस तो पक्षी मेल्यानंतर याच किड्या मुंग्या त्या पक्षाला खातात. वेळ प्रत्येकाची येते, फक्त एक काम करा, वेट अँड वॉच. वाट वेळ नक्की तुमची येईल. ज्यांनी ज्यांनी तुम्हाला त्रास दिलाय, तुमच्या दुप्पट्यांना त्रास झाल्याशिवाय राहणार नाही बाबा. कारण या सृष्टीचा नियम आहे, जसं कराल तसं भराल, जसं पेराल तसं उगवल्याशिवाय राहणार नाही. केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले, ऐसे किती जैसे करणी वैसी भरणी. म्हणून लय पैसाला हुरळून जायचं नाही, आणि लय गरीबी आली वाईट पण वाटून घ्यायचं नाही. दिवस प्रत्येकाचे येतात. मावशी सकाळी 5 रुपयाला पेपर मिळतो, सकाळ असेल, प्रभात असेल, पुढारी असेल, पण संध्याकाळी 5 रुपये किलो रद्दीत मिळतो. रद्दीत हे पटत नसतं तर पुढचं ऐकून जा. एरवी आमच्या दाराच्या झाडावर कावळा येऊन बसला, त्याला आम्ही दगड घेऊन हाणून पाठवतो, पण एक दिवस त्याच कावळ्याचा येतो. हा त्याला बोलवावं लागतं, त्याची वाट बघावी लागते, त्याला खाऊ पण घालावं लागतं, पितृपक्षी किंवा दावा. म्हणून अजिबात नाही. श्रीमंती आली हुरळून जायचं नाही, आणि गरिबी आली वाईट पण वाटून घ्यायचं नाही. कधी राजाचा रंक आणि रंकाचा राव होईल ना हे सांगता येत नाही गाड्या. म्हणून चांगलं जागा, तुका म्हणे सत्य, कर्म व्हावे साह्य, नाहीतर घातली या भय नरकाने. मग कसं जागा ऐक. अरे मानवा तू विसरू नको तुझ्या सत्यनीतीला, अरे गलवाना तू फुगू नको फुल्या छातीला. अरे तुझ्या परी भले भले मिळाले मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले, तुझ्या परी भले भले मिळाले. मानवा तू विसरू नको तुझ्या सत्यनीतीला, गलवाना तू फुगू नको फुल्या छातीला. तुझ्या परी भले भले मिळाले मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले मातीला.
आता 2 वर्षाचा काळ घ्या ना, आपल्या माणसाच्या बॉडी आपल्या ताब्यात भेटत होत्या का? आपल्या माणसाच्या बॉडी आपल्या ताब्यात भेटत होत्या का? अरे ऐकून जा, कुछ गुनाह तो हमने भी किए होंगे साहब, कुछ गुनाह तो हमने भी किए होंगे साहब, वरना मुंह छुपाने की नौबत हम पर नहीं आती. अरे काहीतरी चुका आमच्या पण असतील, नाही तर तोंड बांधून बोंबलत फिरायची वेळ आपल्यावर पण आली नसते. म्हणून आता तरी सावध व्हा, चांगलं जगा, भजन करा, चांगल्या मार्गाने जगा. हे सगळं कशामुळे लांबलं माहिती का? 10 मिनिटापूर्वी आपण इथं होतो, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वस्त्र वेडीजे, तैसे देहांतरा ते स्वीकारीजे चैतन्य ना ते. बाबा आलंय ना माणसाला, जावं लागतं. एकदा काय झालं, असं एक सभा भरली देवांची, देवाच्या सभेच्या वर नेमकं ज्या महालात सभा होती का, त्या महालाच्या दरवाज्यात एक असं वर गरुड बसला होता. त्या सभेच्या वर दरवाज्यावर गरुड बसला आणि सर्व देव आले, सर्व देव आतमध्ये गेले. शेवटी यमन आला, यमन याडा आपला पार्किंग मध्ये लावला आणि पुढे गेला. नेमका तिथे ठेस काढला आणि ठेस काढल्याबरोबर त्यानं वर बघितलं. म्हणला हिचं मरण तर आता इकडे या, हे कस काय इथं. आतमध्ये गेला, देव सगळे बसले, पण तेवढ्यात गरुड तिचा मुलगा आला. तेवढ्यात त्यानं सांगितलं, अरे ते यम माझ्याकडे बघून हसलाय. हसू दे की, आला असेल, ठेस काढला असेल, हसला असेल. तसा यम कुणाकडे बघून हसत, तुमच्याकडे बघून हसलाय काय कोणाकडे? यम तसा कोणाकडे बघून हसत नाही. आणि हसलाय म्हणजे माझा कार्यक्रम होणार म्हणजे होणार. तुम्हाला इथे ठेवून नको, चल घेऊन जा. पाठीवरती घेतलं, 1000 किलोमीटर गेला, जंगलात एका फांटीवरती सोडलं आणि आले. नेमकं देवाची सभा सुटली, तेवढ्यात ती गरुड तिथं आडवं गेलं. देवाला विचारलं, कारण देवाचं वाहनच आहे ना ती. ए देवा, अरे आजची मीटिंग नेमकी कशासाठी होती? ते यम माझ्या वडिलाकडे बघून हसलाय. नेमकी मीटिंग कशासाठी होती? मीटिंग, अरे जो तू प्रश्न विचारतोय ना त्यातच उत्तर आहे आमचं. कशासाठी? अरे ते तुझे वडील इथं होते आणि 2 मिनिटानंतर त्यांचं मरण 1000 किलोमीटर वरती होतं. त्यांना तर काही उडता येत नव्हतं, अशक्त झाले होते. मग त्यांना 1000 किलोमीटर नेऊन कोण सोडवणार? आणि मग त्यांचं मरण चुकतं की काय ही भीती आम्हाला होती. आणि मग त्यांना मारायचं कसं यासाठी मीटिंग होती. त्यांना मारायचं कसं यासाठी मीटिंग होती. म्हणजे लक्षात घ्या, एका जीवाचं जर मरण चुकणार आहे असं देवाला वाटलं तर देवाला मीटिंग भरवावं लागते. इकडे बघा, एका बारक्या जीवाचं मरण चुकणार आहे असं जर देवाला वाटायला लागलं तर देवाला मीटिंग घ्यावं लागती. मग तुमच्या आमच्या मरणाचं देवानं नियोजन किती तगडं बांधलं असेल. तुमच्या आमच्या मरणाचं नियोजन देवानं किती तगडं बांधलं असेल. का ललाटीचे लिहले ते ना मोरेगा काही केले, काळे गोरे पण धुतले फिटवणीने, किंवा देहाची गावा आलिया, जन्म मृत्यूची सोहळ्या ना म्हणू नये धनंजया, जिया परी आलाय ना. जावं लागतं, तुम्ही कितीही प्रयत्न करा. तुला काही पाजत करले, तुला करे रखवाली, अरे उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा. तुला काही बात करले, तुला करे रखवाले, तुला काही बात करले, तुला करे रखवाले, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. जावं लागतं. मग महाराज आम्हाला मरावं लागणार आहे. पण तुम्ही जसं म्हणताय शेवटचा दिवस तुम्ही गोड केला, तसं आम्हाला शेवटचा दिवस गोड करायचा आहे. तो शेवटचा दिवस गोड करण्यासाठी नेमकं तुम्ही काय केलं? अरे ऐका, बोलण्याची नाही आता देवाविन काही, किंवा दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे. देवाचं इतका भजन केलं, इतका भजन केलं. एके दिवशीचा प्रसंग आहे, गावातली सर्व लोक पाटलाकडे गेली, पाटला सांगायला सुरुवात केली, पाटील तुकोबऱ्या दिवसा भजन करतात, आम्हाला काही अडचण नाही, पण तुकोबऱ्यांची रात्रीची कटकट आम्हाला सहन होत नाही. आणि बघा बरं का, आपण किती बी गोड गावले, लोक कटकटच म्हणतात. तुकोबऱ्यांना पाटलानं बोलावलं, तुकोबऱ्या दिवसा भजन करता हो, रात्री पण हो. मग एक काम करा, दिवसा भजन करा, रात्री भजन करू नका. पाटील काय अडचण आहे? मला काय अडचण नाही, पण लोक तुमची तक्रार घेऊन माझ्याकडे आली, ती सांगत होती तुकोबऱ्यांच्या रात्रीच्या भजनामुळे आम्हाला झोप लागत नाही, आणि तुकोबऱ्यांचं भजन जर बंद होत नाही तर आम्ही गावात राहत नाही. आणि जर लोकच गावात राहिले तर मला पाटील कोण म्हणेल?
लोकच गावात राहिले तर मला पाटील कोण म्हणाल? मी तर पाटील राहायला पाहिजे ना, जमणार नाही. तुकोबराय म्हणतात मला वेळ लागला का? मलाही वाटतं दिवसा भजन करावं रात्री भजन करू नये, पण मी माझ्या जिभेला सांगून सांगून कट्टाळलोय. अगं थांब पण माझी मजा झाली अनावर वाचा. छंद या नामाचा घेतला से गोविंद गोविंद म्हणा लागले छंद, किंवा गायनाची उडे आपुली या छंदे मनाच्या आनंदे आवडीने मनाच्या आनंदे. थांबायला तयार नाही. तुकोबराय गावात राहायचं नाही. कोपला पाटील गावीचे हे लोक. आता माझं बिक कोण घाली? कधी भंडारा डोंगरावरती जावं, कधी भामचंद्र डोंगरावरती जावं, कधी घोडेश्वराच्या डोंगरावरती जावं, पण तिथं सुद्धा भजन करून दिलं नाही. तिथं सुद्धा एक श्रीपाद ठेवली. तुकोबराय किती गोड बोलतो बघा. जाई हो तू माते नकारी सयास, जाई हो तू माते नकरी सायास, 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 जाई जाई हो तू माते नकरी सायास, 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 जाई हो तू एका साधकानं तुकोबरानं प्रश्न केला, तुकोबराया एवढ्या लोकांना त्रास दिला, तुमच्याकडे एक श्री पाठवलं. एवढंच नाही, मंबाची बन काट्याच्या काठीनं मारलं, भजन सोडलं नाही. शिवबा कासाराच्या पत्नीनं उकलतपणे तुमच्या अंगावरती वरलं, भजन सोडलं नाही. एवढंच नाही तर गावातल्या लोकांना तुमची गारवावरती धिंड काढली बसून, तरी सुद्धा तुम्ही भजन सोडलं नाही. सांगा ना एवढा अट्टहास नेमका कशासाठी? मग महाराज तेच अभंगाच्या पहिल्या ऐका, एका वाक्यात सांगतो, माणसाच्या जन्माची सार्थकता करायची असेल तर काय करा. काही माणसं जन्मापासून मरेपर्यंत फक्त स्वतःसाठी जीवन जगतात, तर काही माणसं जन्मापासून मरेपर्यंत फक्त इतरांसाठी जीवन जगतात.
जी माणसं जन्मापासून मरेपर्यंत फक्त स्वतःसाठी जीवन जगतात ती माणसं जिवंतपणेच मेलेली असतात. परंतु जी माणसं जन्मापासून मरेपर्यंत इतरांसाठी जीवन जगतात ना ती माणसं मात्र गेली तरी शिल्लक राहतात. ती माणसं मात्र गेली तरी शिल्लक राहतात. संत आले जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. बाबा संत आलेही निघून गेलेही पण गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगामाजी. निश्चित आज मी अण्णांबद्दलही बोलून जाईल. अण्णाही या जगात जोपर्यंत होते तोपर्यंत जगासाठी जगले. निश्चित अण्णाही आज म्हणत असतील याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा किंवा शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. निश्चित एक वाक्य एक उदाहरण तुमच्या समोर मांडून जाईल. अरे स्वतःसाठी तर आपण रोजच जगत असतो. माझीच गाडी माझीच मारी माझ्याच बायकोची गोलगोली साडी याच्या पलीकडे आम्हाला जीवनच दिसत नाही. स्वतःसाठी सगळे जगतात गाड्या पण स्वतःसाठी जगणारी माणसं कधी मोठी होत नसतात. ज्ञानोबा स्वतःसाठी कधी जगले नाहीत. तुकोबा स्वतःसाठी कधी जगले नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज स्वतःसाठी कधी जगले नाहीत. आणि जो जगासाठी जगतो ना तो चिरकाल या जगात अमर राहत असतो. चिरकाल या जगात अमर राहत असतो. जगता आलं पाहिजेत. आपल्याकडे भरपूर पैसा द्या ज्याला गरज आहे त्याला काय सोबत सगळं घेऊन जाणार नाही आपण. बाबा शेवटी मरताना आपल्या सोबत काहीच नाही. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवली गेली नाही. अरे रावणाकडे एवढी संपत्ती ती रावणाचा 1% बी आपली नाही. बाबा शेवटी कपाळाला फक्त 1 रुपया लावतात. 1 रुपया म्हणून शासनानं बंद केला नाही. नाही तर 500च्या नोटा बंद करून 2-2 हजाराच्या नोटा आणल्यात. 1 रुपया बंद करायला काय अडचण होती. पण का बंद केला नाही माहिती का? कारण शेवटी काय लावायचं कपाळाला. आणि बाबा तो बी घेऊन जाता येत नाही. जळत नाही म्हणून रुपये लावतात. नाही तर रुपया बी लावला नसता लोकांनी. तो जळत नाही म्हणून रुपया लावतात. तो बी दुसऱ्या दिवशी आपण रक्षा अस्थि विसर्जन करायला गेलो ना तिथं गावतो. काही घेऊन जाणार नाही गड्या. चांगलं कर्म केलेलं फक्त सोबत आमच्या येणार आहे. म्हणून चांगलं जगा गड्या. किती दिवस आहे तो जगण्याचे? 50-60 वर्ष. प्रमोदजी साहेब आजकालच्या काळात 50-60 सुद्धा खूप होत आहे. जरा आकडा मोठा व्हायला लागलाय हा 50-60 सुद्धा. बळच माणसं 50 पार करताना दिसतात. बळच 60 अशी क्वचितच माणसं 74-75 वर्षापर्यंत जगतात जुनी माणसं. नाहीतर आताची नाहीच जगत बाबा. लय अवघड झालंय. किती दिवस आहे तो जगण्याचे? किती 5-50 वर्ष. त्या एवढीशी आयुष्यात कुणाशी वाद घालणार आहेत तुम्ही? कुणाशी भांडणार आहेत तुम्ही? कुणाचं वैर पत्करणार आहेत? कुणाचं वाईट चिंतन करणार आहेत? अरे स्वतःसाठी जगा. त्या 20 वर्षात 50 वर्षात याचे त्याचं वाद पेटवण्यापेक्षा कसे वाद मिटतील याचा प्रयत्न करा. चांगलं म्हणतील लोक तुम्हाला. आणि काय बाबा चांगलं म्हणण्याशिवाय या जगात काय? अरे आम्ही मेल्यानंतर आमच्या मसन वाट्यात ज्यावेळेस आम्हाला पेटवलं जातं ना अग्नी डाग दिला जातो ना त्यावेळेस फक्त लोकांना म्हणावं हे अजून 5-10 वर्ष जगाय पाहिजे होता गड्या हा माणूस. नाही तर काय काय म्हणतात बघा बाजूला कुजबूज असते. बरं झालं गावाला येर आणलं होतं ह्यांनी. हे त्या यादीत आपलं नाव नसावा गाड्या. अजिबात त्या यादीत नाव नसावा. मी परकर बोलणारा माणूस आहे. मला परत कीर्तन मिळावं म्हणून मी कीर्तन करत नाही. चांगलं जागा करूया. कोणता दिवस तुमच्या माझ्या जीवनातला शेवटचा दिवस असेल सांगता येत नाही. अरे आता कीर्तन झाल्यानंतर मी घरी जाईल की नाही याची गॅरंटी काय सांगता येत नाही. माशी पंख पाकडे तो हे सरे ग्रासगिरी सत्ता हाती नाही. काय आपल्या हातात. म्हणून आहात तोपर्यंत हिशोब सत्य करा. एखाद्याशी बोलत नसाल जाऊन त्याच्याशी बोला. माफी मागा. चुकलं म्हणा. कदाचित चुकलं म्हणायचं मनात असेल आणि तो माणूस या जगाचा कधी निरोप घेऊन जाईल सांगता येत नाही. तो माणूस या जगाचा निरोप घेऊन जाण्याच्या अगोदर जपा. माफी मागा. हिशोब चुकते का क्लिअर करा. बाबाशी बोलत नसाल आता कीर्तन झाल्या सांगा विकास महाराजांचं कीर्तन ऐकलंय हे तुझं चुकलं पण मी आज माफी मागतो गड्या माझं चुकलं म्हणून हिशोब क्लिअर करा. आई लय अवघड आहे गड्या. लय लय बाबा परत नाती नाहीत. परत प्रेम नाही गड्या. आज अण्णा गेलेत 3 लेकर आहेत. किती हात मारा अण्णा येतील? अजिबात नाही गड्या. एकदा माणसं फोटोत गेली ना माणसं परत कधीच मिळत नाहीत गड्या. अजिबात मिळत नाहीत. म्हणून माणसं आहेत तोपर्यंत जपा. परत काही हातात राहणार नाही गड्या. अजिबात नाही. मेल्यावरती मिसयू म्हणून रडण्यापेक्षा माणसं जोपर्यंत जिवंत आहेत ना तोपर्यंत वित्यू त्यांच्यासाठी म्हणायला शिका. माणसं जगतील. माणसं आमच्यावरती प्रेम करतील गड्या. हे ऐका गड्या. माणसं आहेत तोपर्यंत जपा. पुन्हा अजिबात माणसं मिळत नाहीत गड्या. अजिबात माणसं मिळत नाहीत. आज अण्णा नाहीत आई नाहीत. ज्यावेळेस आई निघून गेल्या ना त्यावेळेस घरातली अवस्था बघा ना कशी आहे. त्यांना विचारा ना आईची अवस्था कशी. आई तुमची नाही ना या जगात. ते किती गोड सांगतील बघा. अरे आई वाचून या लेकराची दशाची वाची तळमळते. खरी आईची माया अहो खरंच आईची माया ज्यालाही नाही त्याला कळते. अगं चुकलं तुझं बाई
आई ग रडत दाई धाई ग येईन माझे आई ग येईन माझे आई ग येईन माझे आई ग येईन माझे आई ग अग किती ग माझं हाल झालं सांगू मी कुणाला अग निघून गेली सावली पडलो मी उन्हाला अग वासराला सोडून कुठं निघून गेली गाई ग निघून गेली गाई ग येईन माझी आई ग येईन माझी आई ग येईन माझी आई ग येईन माझी आई ग आई प्रेम करते रे आई आम्हाला आठवते पण कदाचित आईपेक्षा जो काकणभर जास्त प्रेम करतो ना त्या व्यक्तीला बाप म्हणतात जो आईपेक्षा जास्त काकणभर प्रेम करतो ना त्या व्यक्तीला बाप म्हणतात बाप म्हणजे काय माहितीये अरे बाप म्हणजे जगण्याचं माप आहे बाप म्हणजे जगण्याचं माप आहे बाप म्हणजे पाठीवरची थाप आहे अरे जरी कधी रागवला ना तरी ज्याची माया अमाप आहे ना तो म्हणजे बाप आहे तो म्हणजे बाप आहे अरे यशाच्या उत्तुंग शिखरावरती घेऊन जाणारी शिडी म्हणजे बाप आहे समुद्राच्या ऐल तीरावरून समुद्राच्या पैल तीरावरती घेऊन जाणारी होडी नौका म्हणजे बाप आहे बाप म्हणजे काय ऐकायचंय रामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला ओटामध्ये हसू जरी कना वाकला घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर लय वगड हाई गड्यार गाया बापर लय वगड हाई गड्यार गाया बापर लय वगड हाई गड्यार गाया बापर अरे आई वडील आहेत तोपर्यंत समजत नाही आणि गेली की पायाला सुद्धा जमीन कमी पडल्याशिवाय राहत नाही आई प्रेम करते आई ग 1 रुपया दे म्हटल्यानंतर कमरेचा 1 रुपया काढून देणारी आई सर्वांनीच बघितली रे पण आयुष्यभराच्या सोय करणारा बाप मात्र आम्ही सहज विसरून गेलो आई ग भूक लागली म्हटल्यानंतर जेवणाचं ताट समोर आणणारी आई सर्वांनीच बघितली पण आयुष्यभराच्या जेवणाची सोय करणारा बाप मात्र आम्ही सहज विसरून गेलो बोलता बोलता माय आम्ही नेहमी म्हणतो कौशल्याचा रामबाई कौशल्याचा राम ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनवासाला नेतात त्यावेळेस कौशल्या माता सांगते हे रामा ऐकणार रे वनवासाला जाऊ नको तू जर वनवासाला गेला ना तर तुझी आई जिवंत राहणार नाही माय आई जिवंत राहिली बरं का पण दशरथ नावाचा बाप सांगत होता हे रामा अरे तू वनवासाला जाऊ नको तू जर वनवासाला गेला तर तुझा बाप जिवंत राहणार नाही आणि झालंही तसंच ठीक 2 दिवसानंतर एका भिंतीकडे बघत दशरथ नावाच्या बापानं राम राम करत प्राण सोडला रे पण आमच्या मनात कधी आलंच नाही दशरथाचा रामबाई दशरथाचा रामबाई अरे देवकीचं यशोदेचं कौतुक अवश्य करावं पण पुरातून नाकतोंडात पाणी जात असताना सुद्धा माझा कृष्ण वाचला पाहिजे माझा मुलगा वाचला पाहिजे ही भूमिका ज्या बापाची वसुदेवाची होती ना त्या वसुदेवाला मात्र आम्ही विसरता कामा नये हे तुम्ही 3 मुलं आहेत ना आज ऐका गड्या ज्या वेळेस तुम्ही घरातून बाहेर निघत असाल तुमचं गाव तसं पाहिलं हे नाही तुमचं गाव जेजुरी जवळ आहे ना वाले तुमचं गाव हे नाही त्या गावातून तुम्ही हडपसर मध्ये आला या ठिकाणी बसताना बसवणं एवढं सोपं आहे या ठिकाणी जागा घेऊन एवढं मोठं घर बांधणं एवढं सोपं आहे अरे त्या बापाने हाडाचं काढं केलं रक्ताचं पाणी केलं राबला तुमच्यासाठी अरे कधी चौकात गेला असेल चौकात गेल्यानंतर वडापावचा ठेला बघितला असेल पण वडापावच्या ठेल्याकडे जात असताना त्या बापाच्या मनात आलं असेल अरे मी जर 10 रुपयाचा वडापाव खाईल तर माझा मुलगा शिक्षण घेतोय या एवढ्या मोठ्या माया नगरीमध्ये आम्ही आलोय आणि ते 10 रुपये जर माझ्या मुलाच्या संसाराला माझ्या मुलाच्या शिक्षणाला कमी पडले तर ते 10 रुपये मी आणायचे कुठून अरे कधीतरी आपल्या बापाकडे बघा ना आपल्याकडे बघा आपल्या अंगावरती लिननचा ड्रेस आहे खादी आहे आपल्या अंगावरती पण त्या बापाच्या अंगावरती अजूनही ठिगळं पडलेली कपडे आहेत अरे आपल्या पायामध्ये रेड चिपचा वुडलँडचा बुट्टा आहे वुडलँडची चप्पल आहे पण त्या बापाच्या पायात अजूनही विमान टायरची चप्पल आहे आणि तिलाही 7 जागेवरती खिळे मारले घेता येत नाही असं नाही बरं का पण त्या बापाला वाटतं अरे हे जर 200 रुपये मी महिन्याला गुंतवायला लागलो तर ते 200 रुपये माझ्या मुलाच्या संसाराला कमी पडतील ही भूमिका ज्या बापाची ना त्याला बाप म्हणतात रणवळे साहेब बारामतीतली गोष्ट आहे MIDC क्षेत्रात 2.5 एकर जमीन आहे 1 कोटी रुपये गुंठा आहे MIDC क्षेत्रात 2.5 एकर जमीन आहे मागच्या गणपती उत्सवात आम्ही त्यांच्या घरी कार्यक्रमाला गेलो नगरसेवक आहेत आणि ज्यावेळेस कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही जेवण करायला बसलो ना त्यावेळेस त्या बाबानं शर्ट काढला आणि ज्यावेळेस शर्ट काढला बाबा अब्जावधीचा मालक आहे अब्जावधीच्या पुढं अब्जावधीचा मालक आहे नगरसेवक आहे पण आतमध्ये बनेल फाटली होती बापाची मी विचारलं का अरे इथं आलो मी बीडचा आहे
पण या गावात येऊन एवढं मोठं वैभव निर्माण करायला काय झाला सोसल्यात मला माहितीये, आणि मग माझ्या मुलानं ते कसं टिकवायला पाहिजे यासाठी मी त्यांना हे शिकवतोय. याला बाप म्हणतात, याला बाप म्हणतात. कधीतरी समजून घ्या बापाला. आम्हाला वाटतं आई आमच्यासाठी काही करत नाही, बाप आमच्यासाठी काही करत नाही. हे ऐका कर्या, आई इतकं आणि बापा इतकं तुमच्यावरती या जगात कुणीच प्रेम करत नाही. साहेब, तुम्ही तिघही ज्या ज्या वेळेस घरातून बाहेर पडत असताना लहानपणी त्या वेळेस अन्न मागून येत असतील आणि तुमच्या खांद्यावरती हात ठेवत असतील. हे लेकरा, अरे या माया नगरीत आलोय आपण, शिक्षण घे, खूप मोठं हो, या बाप तुझ्या पाठीशी आहे. पण आजही जेव्हा जेव्हा काही कामानिमित्त नोकरीच्या निमित्तानं बाहेर निघत असाल ना, त्या वेळेस उंबऱ्याच्या बाहेर पाय ठेवताना तुम्हाला भास होत असेल की अरे आमच्या अण्णाचा हात आमच्या खांद्यावरती आहे का काय. माघारी वळून बघत असताल, पण ज्या वेळेस माघारी वळून बघत असाल त्यावेळेस अण्णांचा खांद्यावरती हात नसेल, तो असेल म्हणजे फक्त भास असेल गया. कारण अण्णा अशा गावाला निघून गेलेत ज्या गावावरून यायचा रस्ता देवानं कायमचा बंद केलाय. बहिणी आहेत का बहिणी तुम्हाला? 3 आहेत ना? ऐका गड्या, बापाचा सगळ्यात जास्त जीव मुलीत असतो आणि आईचा सगळ्यात जास्त जीव पोरात असतो, मुलीत असतो. ऐका, तुम्ही तिघे जणी पुढे बसलेला असाल गड्या, बापाचा इतका जीव असतो, अरे तुम्हाला एखादी गोष्ट हवी वाटावी आणि तुम्हाला हवी वाटल्याबरोबर जो देवाच्या अगोदर तुमची गोष्ट जाणून घेतो ना, त्या व्यक्तीला बाप म्हणतात गड्या. ऐका गड्या, 18 वर्षाचा तुम्ही झाला असेल, उपवर झाला असेल, पाहुणे रावळे यायला चालू झाले असतील आणि पाहुणे रावळे आल्यानंतर लग्न जमलं असेल, पण लग्न जमल्यानंतर सगळेजण त्या दिवशी आनंदात आहे, पण त्या दिवशी रात्री एका वेगळ्या खोलीत डोक्यावरती पांघरून घेऊन जो ढाय मोकळून राहिला ना, तो आमचा बाप आहे गड्या. पण आम्ही तो बाप कधी रात्री बघितलंच नाही रडताना, आणि आम्हाला आमचा बाप कधी समजलाच नाही गड्या. आता लग्नाचा दिवस उजाडला, आईच्या अंगावरती नवी साडी आहे, भावाच्या अंगावरती नवा ड्रेस आहे, बहिणीच्या अंगावरती नवी साडी आहे, नवा कोरा ड्रेस आहे, पण जो संपूर्ण सभा मंडपात फाटक्या कपड्यावरती फिरला ना, तो तुमचा बाप आहे गड्या, तो तुमचा बाप आहे. आता पाठवणीची वेळ येते, पाठवणीची वेळ आल्यानंतर तुम्हाला आता गाडीकडे बोलवलं जातं. तुम्ही आईच्या गळ्यात पडता, मावशीच्या गळ्यात पडता, मामाच्या गळ्यात पडता, काकूच्या काकीच्या गळ्यात पडता, आणि आता शेवटी तुमची नजर एका व्यक्तीला शोधायला लागते. अरे, ज्या बापानं हाडाचं काढ केलं, ज्या बापानं रात्रीचा दिवस एक केला, आम्हाला या योग्यतेचं बनवलं, ज्या बापानं आमच्यासाठी एवढ्या खस्ता खाल्ल्या, तो आमचा बाप कुठं आहे. आणि आता त्या बापाला शोधायला तुमची नजर सैराभैरा धावते. संपूर्ण सभा मंडपात अशा फिरता आणि एका खांबाच्या आड तुमचा बाप बसलेला दिसतो. त्या बापाजवळ जाताना बापाजवळ जाऊन सांगता, बाबा तुम्ही हाक मारली असेल, अण्णा, हो अण्णा मी चालले हो. लेकरा जा ना, याच दिवसाची वाट बघत होतो, सुखानं संसार कर बघ, मी चालले हो. नाही कसली तुमच्याकडे तक्रार येऊ देणार, नाही कधी तुम्हाला खाली मान घालावी लागणार माझ्यामुळं, पण अण्णा एक शेवटची इच्छा आहे हो. काय ग लेकरा? अण्णा शेवटचं मिठी द्यायचे हो, तुमच्या शेवटचं मिठी द्यायचंय मला. का अण्णा, आजपर्यंत ज्या ज्या वेळेस तुमच्या मिठीत यावं असं वाटलं ना, त्या वेळेस कुणाची परमिशन मागावी लागत नव्हती, पण आता तुमच्या मिठीत येत असताना ज्यावेळेस यायचं मला तरी कदाचित 1 वर्ष मला तुमच्या घरी यायला भेटायचं नाही. अण्णा फक्त शेवटची मिठी घ्या. ऐका, बाप हात पुढं करतो, बापाच्या मिठीत तुम्ही जाता, आणि जसे आता एखाद्या धरणाचे बांध, खडकवासला धरण असेल तुमच्या जवळचं, त्याचे बांध रिकामे व्हावेत ना, तसं आता तुमच्या दोघांच्याही डोळ्यातून अश्रू घळघळ 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 ओघळतात. आणि आता शेजारची लोक सांगतात, अण्णा दिवसभर झालं लेकरू रडते हो, दिवसभर रडते, डोकं दुखत असेल, नका रडू तिला जास्त, घेऊन जा तिला गाडीकडे. आता अण्णाने तुम्हाला गाडीकडे चालवलं असेल. ही प्रत्येकाच्या जीवनातली गोष्ट आहे बरं का तुमच्या, फक्त मी त्यांच्या घराबद्दल सांगतोय. प्रत्येकाच्या जीवनात हा दिवस येतो म्हणजे येतो, प्रत्येक बापाच्या जीवनात हा दिवस येतो. बाबांच्या डोळ्यात आसू आहे. अरे पहालासारखी माणसं सुद्धा ज्या ज्या वेळेस मुलीचं नाव घेतलं जातं, ज्या ज्या वेळेस बापाचं नाव घेतलं जातं ना, त्या वेळेस धाई मोकळून रडतात गड्या. अरे तुम्ही रडतात यात नवल काय? तुम्ही रडाल यात नवल काय? जनकासारखा विदेही शिकेसाठी रडलाय, अरे हिमालयासारखा पर्वत पार्वतीसाठी रडलाय. अरे जगद्गुरु तुकोबारायांना आम्ही वैराग्यवान साधू म्हणतो, पण ते जगद्गुरु तुकोबारा सुद्धा ज्यावेळेस भागीरथीची पाठवणी करतात ना, त्यावेळेस जगद्गुरु तुकोबारायांच्या डोळ्यात सुद्धा आसवच येतात. रे मुलगी पाठवणी करताना रडत नाही असा बापच नाही गड्या या जगात, अजिबात बाप नाही गड्या. ऐका, आता बापानं तुम्हाला हाताला धरला असेल, गाडीत बसवलं असेल, गाडी चालू झाली, बाप माघारी फिरला, 10 पावलं माघारी आला, पुन्हा काय लक्षात आलं काय माहित. आता बापानं पुन्हा गाडीच्या काचेवरती हात मारला. आता बाप तुमच्या बाजूने येत नाही बरं का, आता बाप जावई बापूच्या बाजूने जातो. आता जावई बापूच्या दरवाजाची खिडकी खाली होते आणि जावई बापूला बाप हात जोडतो, जावई बापूला सांगतो, ऐका ना, संसार करायचं माहित नाही हो, लय लाडात वाढवले लेकरू बघा, काही कमी पडलं ना, या बापानं कधीच त्याचा तिरस्कार केला नाही. अरे कधीच बाप तिच्यावर रागवला नाही, लय लाडात वाढवलंय बघा, तर हातात फोडाप्रमाणे जपलंय तिला. चुकल कधी नाही संसार करायचं माहिती हो तिला, चुकल कधी, कधी रागवेल, कधी चिडेल तुमच्यावरती माझ्यासारखं, पण एक करा ना, ज्या ज्या वेळेस ती चुकेल ना,
त्यावेळेस तुमच्या पुढे हात जोडतो गाड्या. फक्त या बापाची चूक समजून तिची चूक पदरात घ्या गाड्या. बापाची चूक समजून पदरात घ्या. अरे जो बाप कधी आमदारापुढे नाही, जो बाप कधी खासदारापुढे नाही, जो बाप कधी मंत्र्यापुढे नतमस्तक झाला नाही ना, तो तुमच्या सुखासाठी 21 वर्षाच्या तरण्या बांड मुलापुढे नतमस्तक होतो ना, या व्यक्तीला बाप म्हणतात गाड्या. या व्यक्तीला बाप म्हणतात. बाप आहे तोपर्यंत नाही समजत, गेल्यावरती बाप कळल्याशिवाय राहणार नाही. 5 मिनिटाची घटना सांगतोय आणि कीर्तनरूपी सेवेला पूर्णविराम देतोय. ही घटना माझ्या जीवनाशी निगडीत आहे, म्हणून तुम्हाला बाप किती प्रेम करतोय हे सांगतो गाड्या. ऐका, 6 वर्षापूर्वीची घटना आहे. मला 3 बहिणी आणि त्यांच्यामध्ये मी. धाकटी बहीण माझ्यापेक्षा 1-2 बहिणी माझ्यापेक्षा मोठ्या. थोरलीचं नाव मनीषा, मधवीचं नाव स्वाती, त्याच्यानंतर मी माझ्या भाकतीचं सुप्रिया नाव. आम्ही 4 जण भावंड. आईच्या पोटी जन्माला आलो, सुखानं संसार चालू होता आमचा, सुखानं राहिलो. बहिणींची लग्न झाली आणि 5 वर्षापूर्वी एक घटना घडली. बहीण घरी आली आणि अचानक तिचं रात्री दुखायला लागलं. आम्ही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. 15 दिवस गेले कळता कळता आणि 15 दिवशी केम हॉस्पिटलच्या डॉक्टरांना सांगितलं, मित्र होते, महाराज नका ठेवू इथं, कॅन्सर झालाय आणि तो लास्ट स्टेजला गेलाय, तिला नाही जगू शकत तुम्ही. अरे नाही जगू शकत, हे डॉक्टर असलं कसलं बोलणं. अहो महाराज तुम्ही जाणकार आहात, जावं लागतं, नाही ठेवता येणार, नाही काय करता येणार. इथं प्रयत्न थांबलेत आमचे, घेऊन जा. पण बोळी अशा होते. बार्शीला कॅन्सरचं मेमोरियल हॉस्पिटल आहे बघा, बार्शीला त्या हॉस्पिटलमध्ये आम्ही ऍडमिट केलं. डॉक्टरांना केमो दिले. मी घरी आलो, दाजीन ते त्या ठिकाणी थांबले आणि 5व्या दिवशी दाजींचा फोन आला, उद्या पेशंट सोडायचंय, पेशंट बरं झालंय. दाजी बरं झालंय की तिकडे आपल्याला नाही यश आलं पण इकडे यश आलंय. पण दुसऱ्या दिवशी 6व्या पाठ 5 वाजता फोन आला, अरे पेशंटची तब्येत जरा सिरियस झाली आहे. दाजी काल तर म्हणत होता उद्या सोडायचं, मी गाडी बुक केली, गाडी घरी घेऊन येईल आणि तुम्ही म्हणताय पेशंटची तब्येत सिरियस झाली. बोलाय वेळ नाही गाड्या, तू लवकरात लवकर इकडे या. रणवडे साहेब त्यावेळेस काही माझ्याकडे गाडी नव्हती, 4 व्हीलर. त्यावेळेस 2 व्हीलरवरती फिरायचो मी. 2 व्हीलरला किक मारली, 100-150 किलोमीटरचं अंतर पार केलं. दुपारच्या 3 वाजल्या आणि बाबा दुपारच्या 3 वाजल्यानंतर त्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. दाजींजवळ गेलो, दाजींनी हॉस्पिटलच्या आतमध्ये ICU मध्ये पाठवलं. आणि ज्यावेळेस मी माझ्या बहिणीजवळ गेलो का, त्यावेळेस तिनं मला बघितलं, डोळ्यात आसू होती. तिने सांगितलं, आलास? आलो ग. काय होते ग? काय नाही रे, का रडते मग? मला नाही वाटत मी आता सगळं. काय झालं ग? असं अभद्र बोलू नको ना ग. काय झालं? आतापर्यंत वाटत होतं कसं तरी जगल, या दवाखान्यातून त्या दवाखान्यात करत होता, या दवाखान्यातून त्या दवाखान्यात नेत होता. वाटलं होतं आता जगायची आशा होते, मुलाबाळांसाठी जगावं वाटायचं. बघ नको गो वाईट वाटून घेऊ. तुझा भाव आहे ग, रात्रंदिवस देवाचं भजन करतो, रोज फिरतो ग. नाही तुला काय होऊ देणार, मी देवाकडे साखर घातलंय, नाही देव तुला काय होऊ देणार. पण प्रमोदजी साहेब मला माहीतच नव्हतं, देवाला त्याच्या भाच्याला वाचवता आलं नाही, तू माझ्या बहिणीला काय वाचवणार आहे. ती रडत होती, एवढंच सांगत होती, आतापर्यंत फक्त तुझीच वाट बघत होती ना. काय झालं तुला माहिती, लय छोटी छोटी लेकर आहेत माझी, लय लहान आहे, मला नाही वाटत मी जगल. नको ना असं बोलू. फक्त एक काम कर ना, ज्या दिवशी मी मरल ना, ज्या दिवशी मी जाईल ना, त्या दिवशी फक्त एक काम कर, हे लेकरांची आई बनून तू राहा. त्यांना कधी काय काय पडतो नको ग बोलू, असं नको बोलू, त्रास होतो. का त्रास करून घेते, नाही काय होणार, आपण सगळे प्रयत्न करतोय. रणवडे साहेब डॉक्टरांनी मला बाजूला साडलं आणि सांगितलं, बाहेर जा नका रडू. दिवसभर ती रडते, दिवसभर कोणाची तरी वाट बघते. फक्त दरवाजातून बाहेर आलो आणि दरवाजातून बाहेर आल्यानंतर डॉक्टरांनी पुन्हा हाक मारली, महाराज काय हो, ऐका ना. काय कोण आहे? बहीण आहे. ऐका ना, आज दिवसभर ती रस्त्याकडे बघत होती, कोणीतरी येणार आहे, कोणीतरी येणार आहे, कोणीतरी येणार आहे. कदाचित ती तुमची वाट बघत होती. तुम्हाला काय बोलली का? बोलली ना. ऐका ना, ज्यावेळेस तुम्ही महागारी पाय टाकला ना, त्यावेळेस तिनं पण या जगातला शेवटचा श्वास घेतला. दाय मोकळून आम्ही रडत होतो, कोण नव्हतं तिथं आधार देणार. सगळे म्हणायचे जा बॉडी ताब्यात घ्या, निघून जा इथून. गाडीत बॉडी टाकली. काष्टी बघा, बबनराव पाचपुते यांचं गाव आहे, आमदार, त्या गावात दिलेले. 3 बहिणी माझ्या तिथं दिलेत. तिथपर्यंत गाडी आली. गाडी तिथपर्यंत आल्यानंतर गाडीचा सायरन वाजला. पण माझ्या बापानं मला तिला घेऊन जाताना सांगितलं होतं, आखी संपत्ती विकली तरी चालेल, सगळं होतं नवलं, आपल्याला घाण ठेवायची वेळ आली तरी चालेल, पण तिला काय होऊ द्यायचं नाही. बघ तिला काय होऊ द्यायचं नाही. कोणत्या तोंडानं बापाकडे जाणार आहे, कोणत्या तोंडानं बापाकडे बघणार आहे. माझ्या अगोदर माझा बाप तिथं होता.
गाडीचा सायरन वाजला, गाडी दारात गेली. गाडी दारात गेल्याबरोबर आम्ही गाडीतून खाली उतरलो. तेवढ्यात 50 वर्षाचा माझा बाप 5 वर्षाचा जसं परत तुरु परत येताना तसं माझ्याकडे पळत आलं. मला मिठी मारली सांगत होता, हे सांगितलं होतं जिवंत आण म्हणून. काय केलंस ते, काय केलंस? बोलायला शब्द नव्हते, अनुत्तरित होतो. बाबा त्या दिवस माझ्या बापानं मला पहिल्यांदा मिठी मारली होती 25 वर्षाचा मी असताना. त्या दिवशी कळालं बापाचं लेकरात किती प्रेम असतं, बाप किती प्रेम करतो लेकरावरती. तुम्ही कलेक्टर व्हा गड्या, तुम्ही वकील व्हा, तुम्ही डॉक्टर व्हा, तुम्ही इंजिनियर व्हा, तुम्ही आमदार व्हा, तुम्ही मंत्री व्हा, तुम्ही खासदार व्हा, तुम्ही नगरसेवक व्हा, नगराध्यक्ष व्हा, सरपंच व्हा, इंजिनियर व्हा गड्या. पण ज्या बापानं तुम्हाला त्या योग्यतेचं बनवलंय ना, त्या बापाला ना आईला कधी विसरू नका गड्या, अजिबात विसरू नका. माफी मागून तुमची बोलेल गड्या. जोपर्यंत आपल्या घराच्या वाट्यावरती आपला विठ्ठल नावाचा बाप आहे तोपर्यंत त्या विठ्ठलाचं दर्शन नाही घेतलं तरी चालतं. जोपर्यंत आपल्या घराच्या वाट्यावरती रुक्मिणी नावाची आपली आई जिवंत आहे ना तोपर्यंत पंढरपूरच्या रुक्मिणीचं दर्शन नाही घेतलं तरी चालतं. माये बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. अरे आपल्या घराच्या वाट्यावरती विठ्ठल नावाचा जोपर्यंत आपला बाप जिवंत आहे तोपर्यंत त्याची सेवा करा. रुक्मिणी नावाची आई जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत त्यांची सेवा करा गड्या. पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. मी आजपर्यंत ऐकलं नाही गड्या पंढरपूरच्या पांडुरंगाची सेवा केली ना आई वडील मिळाले. पण मी रोज कीर्तनात सांगतो आई वडिलांची सेवा केली आणि पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा घरी आला. पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे केले. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी हुरी झाला येता. हे सगळं कशामुळे सांगितलं माहिती का? माझ्या बहिणीचं स्वप्न होतं मी मोठा कीर्तनकार व्हावं. तिचं स्वप्न होतं, ती जिवंत जोपर्यंत होतं तोपर्यंत सांगायचं मी गायन करायचो 7 वर्षापूर्वी. कुठपर्यंत गायन करणार, एवढा गोड आवाज आहे, व्याख्यान करायचो, तालुका राज्य जिल्हा स्तरावरती नंबर आणलेले. अरे बोलणं चांगलं आहे, अभ्यास आहे, मंदिर घरा शेजारी रोज जसं कळतं तसं बाबा हरिपाठ पाठे. अरे कीर्तन कर, गाव गातो कुठपर्यंत चांगलं नाव होईल. ती जिवंत असताना तर ते शक्य नाही झालं. पण ती जी ज्यावेळेस गेली ना बार्शीत बघा, मी रणवरे साहेबांना 2 महिने अगोदर फोन केला की मला टीव्हीला कीर्तन करायचंय. आणि मग त्यांनी माझा नंबर सेव्ह केला आणि रोजचे व्हिडिओ स्टेटस बघत होते. त्यावेळेस ते मला म्हणायचे महाराज महिन्याला किती कीर्तन असतात. मी म्हणलं कसं का व्हायना 15 तरी असते. ते म्हणले मग टीव्हीला कशाला येत आहे, तिकडं चांगलं चाललंय की तुमचं, टीव्हीला येऊन तरी काय जास्त फरक पडणार आहे. पण त्यांना मला लोकांची इच्छा, लोक रोज म्हणतात की टीव्हीला झाले का, टीव्हीला जायचं म्हणून करायचंय. नामदेव महाराज अनेकांशी संपर्क साधला, कीर्तन होत नव्हतं टीव्हीला. पण ज्यावेळेस बार्शीत शिटप लागला का, ते समोर आहेत प्रमोदजी साहेब समोर आहेत, ज्यावेळेस बार्शीत शिटप लागला का त्या चॅनलचे सर्व आहेत. ज्यावेळेस बार्शीमध्ये शिटप लागला त्यावेळेस त्यांचा मला फोन आला, विकास महाराज या ठिकाणी तुमचं नाव सिलेक्शन झालंय आणि तुम्हाला यावं लागतंय. मला वाटतं 100 कीर्तन शूट झाली असतील त्यावेळेस. 100 कीर्तनकारांची शूट कीर्तन झाली आणि त्यातलं सगळ्यात शेवटच्या दिवसाचं सकाळचं पहिलं सत्र माझ्याकडे होतं. पहिल्या सत्रातलं कीर्तन पहिलं मी केलं आणि पहिलं कीर्तन केल्यानंतर ते समोर येतात मागं नाही. त्यांना मी विचारलं किती महिन्यात कीर्तन दाखवाल. ते म्हणले महाराज तुमच्या अगोदर 300 आणि आतापर्यंत झालेली 95, आजच्या दिवशी 5 होतील, म्हणजे कमीत कमी 2-3 महिने तुमचं कीर्तन दाखवायला लागेल. नाराज झालो. मला आता एवढं करून पण 2-3 महिने म्हणल्यावर काय अर्थ आहे त्याला. आणि मग 5 दिवस निघून जातात नाही जातात तो पण त्यांचा फोन आला. आपले भोसले साहेब ना, त्यांचे मावस बंधू आमचे भोसले साहेब पलीकडे बसले, त्यांचा फोन आला मला आणि ते म्हणले महाराज फोटो पाहिजे. म्हणलं का हो, म्हणलं ते म्हणले की तुमचा कार्यक्रम लगेच टीव्हीला दाखवायचा असं ठरलंय. मी म्हणलं कसं काय, तुम्ही तर मला होता 3 महिने आणि लगेच टीव्हीला कार्यक्रम. ते म्हणले 3 महिने नाही, काहीतरी वेगळं आहे तुमच्याकडे, काही ना काही खासियत आहे. या सगळ्या 100 कीर्तनात सगळे टॉप होते बरं का, आणि मीच नवीन होतो त्यात. म्हणजे आतापर्यंत टीव्हीला मी कीर्तनच केलं नव्हतं त्या अगोदर. ते म्हणले सर्वात पहिल्यांदा तुमचं कीर्तन अगोदर टीव्हीला दाखवलं जातंय. हे कुणाची कृपा आहे माहिती का? फक्त त्या बहिणीची. कारण तिनं तिच्या गावात माझं तिचं स्वप्न पूर्ण करून घेतलं. म्हणून सगळ्याला सांगतो गड्या, तुमच्याकडे पैसा लय आला, संपत्ती लय आली, भावा बहिणीत वाद घालत बसू नका. आणि बहिणीनं तुम्हाला बी एक सांगतो गड्या, 1-2 लाखासाठी भावा दावा टाकू नका, अजिबात टाकू नका. हिमतीनं कमवा, ते कधी बी पुरता. हरामचं कधी टिकत नाही गड्या, अजिबात टिकत नाही. चांगलं जागा, चांगल्या प्रेमानं जागा, चांगलं वागा. हे शेवटी सगळ्यात आमच्या सोबत येणार आहे. आई वडिलांना जपा, आई वडिलांवरती संस्कार करा. शहरात आहेत निश्चित, आई वडील तुमचे गावी असतील, इकडे असतील, पण निश्चित 8-10 दिवसाला तरी त्या आई बापाची विसरपूस करा. जा त्या आई बापाकडे. खऱ्या अर्थाने एवढ्या मोठ्या शहरात सुद्धा वडिलांचा सोहळा शेवटचा कसा गोड करावा हे खऱ्या अर्थाने भिंताडे कुटुंबियांकडून समजून घ्यायला पाहिजे. एकदा टाळी वाजवा त्या कुटुंबियांसाठी. कारण एवढ्या मोठ्या शहरात असून सुद्धा एवढ्या मोठ्या बापाचा शेवटचा दिवस गोड काढण्यासाठी त्यांनी अट्टहास घातला. निश्चित आज मी सांगेल गाड्या, तुम्हाला मी धन्यवाद देईल पण माझ्या भाषेत नाही. तुकोबाऱ्या तुम्हाला धन्यवाद किती देतात बघा. तुम्हाला तर देतातच पण तुमच्या आई वडिलांना अगोदर देतात. आपुलिया हिता जो असे जागता
धन्य माता पिता तयाची तुमच्या आई वडिलांना खऱ्या अर्थाने धन्यवाद आहेत की खऱ्या अर्थाने त्यांनी तुमच्यावरती चांगले संस्कार केले. या मायानगरी सुद्धा तुम्हाला संस्काराची जोपासना संस्कार कसे असतात हे शिकवले. निश्चित मी आईंना आणि अण्णांना धन्यवाद देईन. झालेल्या कीर्तनरूपी सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम देतो.